तर भावांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये। आज आम्ही जाणार आहे आमच्या धरणावर। वातावरण बघा कसं मस्त झाले। अशा ढगाळ वातावरणात हे आजोबा एक बकरी चारत होते। मग म्हटलं त्यांना पण व्लॉगमध्ये घेऊन टाकू। मग जरा थांबलो तवर एक खेकडी पकडायला लागली। ह्यांना कसं बस उठवून तिथनं घेऊन चाललो तवर हे मागचा आयशा मला टोमणं मारायला लागलं। धरणावर जाताना ही एक मोठी चढावत आहे। ती चढावत कशीबशी चढलो आणि धरणावर पोचलो। धरणावर पोचल्यावर तुम्हाला दाखवण्यासाठी 360 कॅमेरा फिरवून हा गोल लूक तुम्हाला दाखवून दिला। भरलेलं धरण बघून हे आयशा परत खुळ्यासारखं ती आतडी घेऊन इकडं तिकडं पळत सुटलं। खुळ्यासारखं कुठं बी भटकायला लागलं। मग म्हटलं एक छोटासा सीन पण इथं कॅप्चर करून घ्यावा। भावांनो, जर तुम्ही अशा ढगाळ वातावरणात फिरायला येऊ शकत नाही तर तुमचा जगून काय उपयोग नाही। धरणावर गेल्यावर पोरं म्हणाली इकडे एक वॉटरफॉल आहे, तो वॉटरफॉल दाखवतो चल। मग त्यांच्याबरोबर चलत राहिलो। जर तुम्हाला वॉटरफॉल जवळ यायचं असेल तर इथून एक कट्टा आहे, ह्या कट्ट्यावरून यावं लागतं। कट्ट्यावरून आला की ही उजव्या साईडला एक वाट दिसेल। ही वाट फॉलो करत करत तुम्हाला पुढे जावं लागेल। ती वाट फॉलो करत आला की तुम्हाला इथे एक वॉटरफॉल दिसेल। मस्त असा लुक देणारा वॉटरफॉल दिसेल। हे अजून जरा पाऊस कमी झाला म्हणून, पाऊस असला की हे सगळं भरतंय। पाऊस जरा कमी असल्यामुळे 4-5 दिवस सगळं पाणी उतरलं आहे। ते पूर्ण साईडचं भरलेलं असते। हे भरलं की आणि लुक मस्त वाटतो।